10वी 12वीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट आली समोर। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर बहुप्रतीक्षित असलेल्या 10वी आणि 12वीचा निकाल हा लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि याबद्दलच एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की 10वी आणि 12वीचा निकाल लांबणीवर जाण्यामागे काय कारण असू शकेल। तर 10वी 12वीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता, बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निकाल उशिरा लागणार। बोर्डाकडून अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही। 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 10वी 12वीचा निकाल कधी लागणार याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। 10वी 12वीचा निकाल लांबणीवर जाऊ शकतो। निकाल उशिरा लागण्याची ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्यात सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते। बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचाही यात समावेश होता। या आंदोलनाचा 10वी 12वीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो। हा निकाल लांबणीवर जाऊ शकतो। बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षांचे निकाल लावण्याचे काम सध्या बंद आहे। शिक्षण मंडळाची बढती आणि बदली 2 वर्षांवरून 4 ते 6 वर्षांवर नेल्याने कर्मचारी आता संतप्त झाले आहे। त्यामुळे 28 एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला आहे। एकंदरीत राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने विरोध दर्शविण्यात आलेला आहे। सध्या कर्मचाऱ्यांकडून राज्यातील 9 विभागात लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरू आहे। त्यामुळेच याचा फटका थेट 10वी 12वीच्या निकालावर होऊ शकतो, असं विठ्ठल सरोदे, उपाध्यक्ष बोर्ड कर्मचारी महासंघटना यांनी सांगितले आहे। 12वीचा निकाल हा जनरली मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। मात्र आता या आंदोलनामुळे हा निकाल लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे। दरम्यान बोर्डाकडून अजूनही निकालाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। तर एकंदरीत मंडळाचे जे कर्मचारी आहेत किंवा बोर्डाचे जे कर्मचारी आहेत ते जनरली संपावर जाण्याची शक्यता असल्यामुळे किंवा त्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा आल्यामुळे 10वी 12वीचा निकाल हा लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। अशी एक महत्त्वाची अपडेट आपल्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज पाहून घेऊ शकता। 21 जूनला होणारी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा आणि त्या परीक्षेत येणारे प्रश्न जर आपल्याला त्यांचे व्हिडिओज बघायचे असतील तर TETची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण TETच्या विविध विषयांचे व्हिडिओज पाहून TETची आपली तयारी करून घेऊ शकता। जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।